हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण स्टार्ट केली आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनची सिरीज, ज्यामध्ये आपण बघतो महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट मीन्स MST CET मध्ये आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोबतच आपण काही एक्सपेक्टेड क्वेश्चन सुद्धा या सिरीज मध्ये बघतो. आता एक्सपेक्टेड क्वेश्चन म्हणजे काय असेल तर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्याच्या सिमिलर टाइप्स मध्ये क्वेश्चन जे आपल्याला नेक्स्ट इयरला येऊ शकतात अशा टाइप्सचे क्वेश्चन आपण यामध्ये कव्हर करतो. सो प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तर आपण कव्हर करतच आहोत, त्यासोबतच एक्सपेक्टेड क्वेश्चन जे आपल्याला वाटतात की या टाइप्स मधले क्वेश्चन तुम्हाला नेक्स्ट इयर एक्झाम मध्ये दिसतील असे क्वेश्चन सुद्धा आपण या सिरीज मध्ये कव्हर करत आहोत. सो अशाच मध्ये एक एक्सपेक्टेड क्वेश्चन आपण बघणार आहोत. बघा, आता क्वेश्चन असेल व्हॉट इज द एज लेंथ ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल इफ रेडियस ऑफ एटम इज. आता रेडियस ऑफ एटम गिवन आहे आणि आपल्याला विचारलेला आहे एज लेंथ. बघा क्वेश्चन बघू, व्हॉट इज द एज लेंथ. एज लेंथ आपल्याला विचारलेला आहे. सो एज लेंथ असेल क्वेश्चन मार्क ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल मीन्स जे स्ट्रक्चर आपल्याला गिवन आहे ते असेल सिंपल क्यूबिक युनिट सेल. इफ रेडियस ऑफ एटम इज मीन्स आपल्याला एज लेंथ गिवन आहे जे आपण डिनोट करतो ए नी आणि आपल्याला विचारलेला आहे व्हॉट इज द एज लेंथ. सो एज लेंथ आपल्याला माहित करून घ्यायचा आहे आणि गिवन बघा काय रेडियस ऑफ एटम. रेडियस ऑफ एटम आपल्याला गिवन आहे जे असेल 1.8 10⁻⁻8 सेंटीमीटर. रेडियस ऑफ एटम गिवन आहे आणि आपल्याला पाहिजे एज लेंथ. सो इन सिंपल क्यूबिक युनिट सेल एज लेंथ अँड रेडियस ऑफ एटम आर रिलेटेड ॲज. बघा रिलेशन काय असेल ए इज इक्वल टू 2 टाइम्स आर मीन्स जे एज लेंथ आहे ते 2 टाइम्स द रेडियस असेल. रेडियसचे असेल ट्वाइस. सो आपण व्हॅल्यूज पुट करू. 2 इंटू रेडियसची व्हॅल्यू बघा 1.8 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. रेडियसची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे जी व्हॅल्यू असेल 1.8 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. आता दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 2 इंटू 1.8 दॅट इज 3.6 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. सो हे आन्सर असेल एज लेंथचं. एज लेंथ असेल 3.6 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर आणि हे आपल्याला फाइंड केली आहे आपण फ्रॉम द रेडियस मीन्स आपल्याला रेडियस गिवन होती आणि आपण फाइंड केलेली आहे एज लेंथ फ्रॉम द रिलेशन ए इज इक्वल टू 2 टाइम्स आर इन सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर. सो आता बघा आपल्याला ऑप्शन्स बघावे लागतील आणि ऑप्शन्स जर बघितले तर सगळ्या याच्यात युनिट जे गिवन आहे ते गिवन आहे एंगस्ट्रॉम आणि आपल्याला जे युनिट गिवन आहे ते असेल सेंटीमीटर मध्ये. सो आपल्याला आन्सर फाइंड करणं तर इझी होऊन जाईल मीन्स 3.6 तर 3.6 मिळत आहे, पण आपण कन्व्हर्शन करून घेऊ इन एंगस्ट्रॉम. सो एंगस्ट्रॉम मध्ये जर कन्व्हर्शन करायचं असेल तर बघा आता 1 एंगस्ट्रॉम इक्वल टू असेल 10⁻⁻8 सेंटीमीटर मीन्स 1 एंगस्ट्रॉम असेल तर कन्व्हर्शन फॅक्टर काय 10⁻⁻8 सेंटीमीटर. सो आता बघा जर आपल्याकडे आहे 3.6 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. 3.6 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. सो आपल्याला याचं कन्व्हर्शन करायचं आहे एंगस्ट्रॉम मध्ये. जे कन्व्हर्शन बघा 10⁻⁻8 सेंटीमीटर मीन्स होते एंगस्ट्रॉम आणि रिमेनिंग राहिलं 3.6 तर आपण म्हणू शकतो की 3.6 एंगस्ट्रॉम. याचं कन्व्हर्शन बघा 10⁻⁻8 सेंटीमीटर असेल. बघा इथून लक्षात येऊन जाते 10⁻⁻8 सेंटीमीटर असेल त्याला लिहू शकतो आपण 1 एंगस्ट्रॉम मीन्स इकडे बघा 10⁻⁻8 सेंटीमीटर आहे त्याला लिहू शकतो आपण एंगस्ट्रॉम आणि 3.6 इज 3.6. बघा आता आन्सर आलेला आहे आपला 3.6 एंगस्ट्रॉम आणि ऑप्शन करेक्ट असेल सी ऑप्शन इज द करेक्ट आन्सर फॉर द क्वेश्चन. सो तुम्ही बघू शकता कन्व्हर्शन फॅक्टर सुद्धा बघून घ्या आणि क्वेश्चन सुद्धा बघून घ्या. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मीन्स इम्पॉर्टंट टाइप्स मध्ये क्वेश्चन आहे, बघून घ्या. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा सुद्धा क्वेश्चन एक्सपेक्टेड मध्ये जाईल, हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन नाही आहे. सो बघा क्वेश्चन काय असेल व्हॉट इज द एज लेंथ. सिमिलर टाइपचा क्वेश्चन आहे फक्त आपण व्हॅल्यूज चेंज केलेले आहे. व्हॉट इज द एज लेंथ ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल इफ रेडियस ऑफ एटम इज 10⁻10 सेंटीमीटर. सो आता आपल्याला गिवन आहे पुन्हा सिंपल क्यूबिक युनिट सेल. बघा आता गिवन जर बघितलं आपण तर सिंपल क्यूबिक युनिट सेल गिवन आहे, त्यामध्ये गिवन आहे आपल्याला रेडियस ऑफ एटम मीन्स आपल्याला रेडियस गिवन आहे जे असेल 210 10⁻10 सेंटीमीटर. सो त्यानंतर नेक्स्ट बघा व्हॉट इज द एज लेंथ मीन्स आपल्याला विचारलेलं आहे एज लेंथ. एज लेंथ इक्वल टू असेल क्वेश्चन मार्क आणि रेडियस ऑफ एटम आपल्याला गिवन आहे आणि सिंपल क्यूबिक मध्ये आता रिलेशन आपल्याला माहित आहे जे एज लेंथ असेल ते 2 टाइम्स द रेडियस असेल. सो बघा आता 2 टाइम्स द रेडियस असेल. रेडियसची व्हॅल्यू बघा 10⁻10 सेंटीमीटर. सो आता क्वेश्चनचा आन्सर बघा 210 मल्टिप्लाइड बाय 2 करून घ्या.
2 zeros are 0, 2 ones are 2, so 2 twos are 4. 420 into 10 raised to the power minus 10 सेंटीमीटर. सो आता जर आपल्याला ऑप्शन सेंटीमीटर मध्ये गिवन असतील तर आपला आन्सर असेल 420 10 raised to the power minus 10 सेंटीमीटर. हे आपला आन्सर असेल फॉर द एज लेंथ. पण जर जसं मागच्या याच्यात आपल्याला ऑप्शन्स आपण घेतले होते अँगस्ट्रॉम मध्ये, सिमिलर जर ऑप्शन्स अँगस्ट्रॉम मध्ये गिवन असेल तर पुन्हा आपल्याला कन्वर्ट करावं लागेल सेंटीमीटरचा, आपल्याला कन्वर्ट करावं लागेल अँगस्ट्रॉम मध्ये. आणि कन्वर्शन फॅक्टर आपल्याला माहित आहे 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू असेल 10 raised to the power minus 8 सेंटीमीटर. 1 अँगस्ट्रॉम इक्वल टू असेल 10 raised to the power minus 8 सेंटीमीटर. आणि जर इकडे पॉवर बघितलं तर आपल्याला दिसत आहे आता 10 raised to the power minus 10 सेंटीमीटर. सो आपल्याला हा पॉवर सुद्धा आता कन्वर्ट करावा लागेल. बघा आता पॉवर कन्वर्ट करून आपल्याला आणावं लागेल पॉवरला 10 raised to the power minus 8 मध्ये. सो ऑप्शन बघा 420 into 10 raised to the power minus 10 असेल सेंटीमीटर. आता याचा पॉवर -10 आहे. आता आपण या पॉवर मधले 10 raised to the power -2 जर यूज केले तर पॉवर उरल 10 raised to the power -10. बघून घ्या कसं असेल. 10 raised to the power -10 याला स्प्लिट करून लिहू शकतो 10 raised to the power -2 10 raised to the power -8. रूल्स ऑफ इंडायसेस जर आपल्याला माहित असतील तर आपल्याला लक्षात येते जेव्हा बेस सेम असेल तेव्हा पॉवरची ऍडिशन होते, मीन्स -2 -8 -10 होऊन जाईल. सो आपण 10 raised to the power -10 अलग करू शकतो आणि 10 raised to the power -2 अलग करू शकतो. सो 10 raised to the power -2 10 raised to the power -8 सेंटीमीटर. सो बघा आता 10 raised to the power -8 सेंटीमीटर असेल, याला लिहू शकतो आपण 1 अँगस्ट्रॉम, मीन्स 10 raised to the power -8 सेंटीमीटर डिरेक्टली आपण कन्वर्ट करू शकतो अँगस्ट्रॉम मध्ये. आणि 420 into 10 raised to the power -2 हे असेल आपला अँगस्ट्रॉम मध्ये आन्सर. पुन्हा आपण 10 raised to the power -2 यूज करू शकतो. मायनस पॉवर असेल तर पॉइंट शिफ्ट करायचे लेफ्ट साइडला. सो 2 ने पॉइंट शिफ्ट करायचा लेफ्ट साइडला, पॉइंट असेल 0 नंतर तो शिफ्ट करायचा लेफ्ट साइडला, जो होऊन जाईल 4.2 10 raised to the power 10 raised to the power -2 आपण यूज केलेला आहे. पॉइंट 2 ने शिफ्ट केला 1 2, सो 4.20 अँगस्ट्रॉम, किंवा लिहू शकता आपण 4.2 अँगस्ट्रॉम. आन्सर असेल 4.2 अँगस्ट्रॉम इन अँगस्ट्रॉम. बघा एज लेंथचा आन्सर असेल इन अँगस्ट्रॉम 4.2 आणि इन सेंटीमीटर असेल 420 10 raised to the power -10 सेंटीमीटर. आपल्याला आन्सर सेंटीमीटर मध्ये पण विचारू शकतात आणि आपल्याला आन्सर अँगस्ट्रॉम मध्ये सुद्धा विचारू शकतात. कन्वर्शन फॅक्टर लक्षात घ्यायचा 1 अँगस्ट्रॉम इक्वल टू 10 raised to the power -8 असेल आणि आपल्याला पॉवर जो गिवन होता तो होता 10 raised to the power -10. सो आपण -10 ला कन्वर्ट केलं -8 मध्ये आणि त्यासाठी आपण पॉवरचं स्प्लिटिंग केलं -2 आणि -8 मध्ये. सो बेस सेम असेल तर पॉवरची होईल ऍडिशन आणि पॉवरची ऍडिशन करून पुन्हा आन्सर येऊन जाईल -10. सो पॉवर स्प्लिट करून -2 -8 लिहिलं. त्यानंतर -8 ला बघा -8 ला लिहू शकतो आपण अँगस्ट्रॉम आणि 420 into 10 raised to the power -2 अँगस्ट्रॉम हे असेल आपलं आन्सर. पुन्हा बघा पॉवर मायनस होता, आपण शिफ्ट करू शकतो लेफ्ट साइडला पॉइंटला. पॉइंट असेल 0 नंतर तर 2 डिजिटनी शिफ्ट करायचा लेफ्ट साइडला. सो 2 ने शिफ्ट केला तर आन्सर असेल 4.20 अँगस्ट्रॉम. यालाच लिहू शकतो आपण 4.2 अँगस्ट्रॉम. हे आन्सर असेल एज लेंथचं इन अँगस्ट्रॉम आणि हे आन्सर असेल एज लेंथचं इन सेंटीमीटर. बघून घ्या. So next question बघा, calculate the age length of simple cubic unit cell if radius of atom is. बघा पुन्हा जे युनिट सेल गिवन आहे ते सिंपल क्यूबिक युनिट सेल गिवन आहे. मीन्स आपण सगळे क्वेश्चन जे बघत आहोत ते सिंपल क्यूबिक युनिट सेल वर बघत आहोत. यानंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघू बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. सो सिंपल क्यूबिक युनिट सेल गिवन आहे. पुन्हा आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे एज लेंथ. बघा सिंपल क्यूबिक युनिट सेल कॅल्क्युलेट करायची आहे एज लेंथ आणि आपल्याला गिवन आहे रेडियस. सो रेडियस ऑफ ॲटम बघा किती आहे 3.6 into 10 raised to the power -10 मीटर इतकी गिवन आहे आपल्याला रेडियस. सो रेडियस वरून आपल्याला फाइंड करायचं आहे एज लेंथ. सो रिलेशन बिटवीन द रेडियस अँड एज लेंथ आपल्याला माहित आहे. ए इज इक्वल टू असेल 2r. सो बघा आता ए इज इक्वल टू 2 इंटू मीन्स जे एज लेंथ आहे ते 2 टाइम्स द रेडियस असेल आणि रेडियसची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे 3.6 into 10 raised to the power -10 मीटर. सो यावेळेस जर बघितलं तर जे आपल्याला रेडियसची व्हॅल्यू गिवन आहे ते मीटर मध्ये गिवन आहे. याच्या आधीच्या इक्वेशन्स मध्ये बघितलं तर रेडियसची व्हॅल्यू जे आहे ते सेंटीमीटर मध्ये गिवन आहे. म्हणून हा पण व्हिडिओ जो क्वेश्चन बघत आपण हा क्वेश्चन पूर्ण बघा आणि आधीचे क्वेश्चन सुद्धा पूर्ण बघा. तुम्हाला लक्षात येऊन जाईल कन्वर्शन फॅक्टर काय असतील सगळं काही.
आपण याचा आन्सर सुद्धा फाइंड करू अँगस्ट्रॉंग मध्ये. जसं आपण मागच्या वेळेस सेंटीमीटरचं कन्व्हर्शन अँगस्ट्रॉंग मध्ये केलं, मीटरचं सुद्धा कन्व्हर्शन आपण अँगस्ट्रॉंग मध्ये करू. सो दोन्ही क्वेश्चन्स इम्पॉर्टंट असतील. सो बघून घ्या. त्यानंतर बघा 2 × 3.6 होऊन जाईल 7.2. बघा आता 2 × 3.6 असेल 7.2 × 10⁻10 मीटर. सो जर आपल्याला रेडियस मीटर मध्ये गिवन असेल तर एज लेंथ आपली असेल 7.2 10⁻10 मीटर. जर ऑप्शन्स आपले मीटर मध्ये असतील तर आपलं आन्सर हेच असेल. पण बघा आता ऑप्शन जर आपले गिवन असतील पुन्हा बघा अँगस्ट्रॉंग मध्ये. सो अँगस्ट्रॉंग बघा कन्व्हर्शन ऑफ मीटर. मीटरचं कन्व्हर्शन जर बघितलं अँगस्ट्रॉंग मध्ये तर 1 अँगस्ट्रॉंग इक्वल टू असेल 10⁻10 मीटर. बघा आता अँगस्ट्रॉंगचं कन्व्हर्शन मीटर मध्ये असेल 10⁻10 मीटर. सो बघा इकडे A इज इक्वल टू घेऊन आहे 7.2 10⁻10 मीटर. सो इकडे बघा 10⁻10 मीटर कन्वर्ट होऊन जाईल 7.2 10⁻10 मीटर इक्वल टू असते अँगस्ट्रॉंग. सो 7.2 अँगस्ट्रॉंग इतकी असेल आपली एज लेंथ. एज लेंथ असेल 7.2 अँगस्ट्रॉंग और असेल 7.2 × 10⁻10 मीटर. अँगस्ट्रॉंग मध्ये गिवन असेल तेही फाइंड करू शकता आणि मीटर मध्ये गिवन असेल ते सुद्धा तुम्ही फाइंड करू शकता. सो असे आपण 3 क्वेश्चन्स बघितले ज्यामध्ये व्हॅल्यू सेंटीमीटर त्यानंतर मीटर मध्ये गिवन आहे. सो लक्ष देऊन हे क्वेश्चन्स बघा आणि सॉल्व्ह करा.